नमस्कार मंडळी. मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? कदाचित ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीही असेल, पण तरीही तुम्हाला सांगतो की मागच्या काही दिवसांमध्ये भारतातले जे पाकिस्तानचे पाठीराखे आहेत ते अचानक कुठेतरी दिसेनासे झालेले आहेत. त्यांचा आवाज येत नाहीये. आणि हे सगळं कशामुळे झालं याचा विचार करणं आता गरजेचं आहे. म्हणतात ना, मोदी एका दगडात अनेक पक्षी मारतात. त्याप्रमाणे मोदींनी भारतीय लष्करासह पाकिस्तानला तर नेस्तनाबूत केलंच, पण त्याचबरोबर भारतातले पाकिस्तान समर्थकही आता बिळात जाऊन बसलेले आहेत. त्यांचे मोरके पुढे येत नाहीयेत. आणि ही मोदींची जादू आहे मित्रांनो. मोदींनी पाकिस्तानवर हल्ला करायला लावला, भारतीय लष्कराने केला. त्यामध्ये पाकिस्तान बेचिराख झालेला आहे. आता हळूहळू तिकडे कशी हानी झालेली आहे, किती हानी झालेली आहे याच्या गोष्टी येत आहेत. पण त्याचबरोबर हे युद्ध सुरू असताना किंवा आताही पाकिस्तानचे समर्थक कुठेही दिसेनासे झालेले आहेत. जी माहिती हाती आलेली आहे त्यावरून भारतातले देवबंदी ही जी जमात आहे, ही जमात ज्यांची मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात मशिदी आहेत. असं म्हटलं जातं की देवबंदीच्या सुमारे 4 लाख मशिदी भारतात आहेत. ही जी जमात आहे, ही जमात पाकिस्तानची पाठराखी म्हणून मानली जाते. पण ज्या वेळेस भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं आणि भारताने पाकिस्तानला बेचिराख करायला सुरुवात केली, त्यावेळेस पाकिस्तानचं लक्ष हे या देवबंदी जमातीवर होतं. त्यांना असं वाटत होतं की ही जमात आपल्या मागे उभी राहील आणि भारतामध्ये एक प्रकारची अराजकता निर्माण होईल. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या देवबंदी जमातीने सगळ्या मुल्ला मौलवींसाठी फतवा काढला आणि त्यांना सांगितलं की ज्या वेळेस जुम्माचा नमाज पडला जाईल त्यावेळेस सरसकट सगळ्यांनी पाकिस्तानला शाप द्यायचा, पाकिस्तानचा उदो उदो करायचा नाही. आणि तसा फतवा प्रत्येक मुल्ला मौलवीच्या हाती देण्यात आला. आणि त्यामध्ये जे आहे तेच वाचून दाखवायचं असा हा फतवा होता. आहे की नाही गंमत मित्रांनो? ही पहिली घटना. दुसरी घटना मित्रांनो, जेव्हापासून भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं, ऑपरेशन सिंदूर सुरू झालं, तेव्हापासून ममता बॅनर्जी कुठे आहेत? ममता बॅनर्जी कुठल्याही गोष्टीत वचावचा बोलत असतात आणि बहुतेक वेळा मुस्लिमांच्या पाकिस्तानच्या बाजूने, जरी प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्षरित्या त्यांचे ते उद्गार असतात. अशा ममता बॅनर्जी मागच्या काही दिवसांमध्ये एक चक्कार शब्दही बोललेल्या नाही आहेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. इथे पाकिस्तानने गुहार लावली की हे जिहाद आहे, भारताबरोबरच हे युद्ध हे जिहाद आहे. त्या पाकिस्तानला अफगाणिस्तानने चोख प्रत्युत्तर दिलं. अफगाणिस्तानने सांगून टाकलं की नाही, हा जिहाद नाहीये, आम्ही याला जिहाद मानत नाही. भारतातल्या मुसलमानांनीही पाकिस्तानच्या त्या जिहादच्या संकल्पनेला मान्यता दिली नाही. इतकंच नाही मित्रांनो, तर जी माहिती हाती येते, इंडी आघाडीचे जे जे घटक पक्ष जे या पाकिस्तानचे भारतातले असेट मानले जातात, तेही यात सहभागी होऊ इच्छित नव्हते. आता हा चमत्कार अचानक झाला का? तर निश्चित हा चमत्कार अचानक झालेला नाहीये. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जे मोदी बोलले त्याचा हा चमत्कार आहे, हे लक्षात घ्या. मोदी काय बोलले की पाकिस्तानकडून अतिरेकी कोणतीही कारवाई भारताच्या भूमीत झाली तर ते आम्ही युद्ध समजू, दॅट इज वॉर.
आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ. आता लक्षात घ्या मित्रांनो, पश्चिम बंगाल मधली दंगल, दिस इज ऍक्ट ऑफ टेररिस्ट. तो आतंकवाद, दहशतवाद होता आणि त्याचे पुरावे हे मिळालेले आहेत. आतापर्यंत ज्या ज्या दंगली भारतात झालेल्या आहेत त्यापैकी बहुसंख्य दंगलीमध्ये दहशतवाद्यांचा, अतिरेक्यांचा हात असल्याचे पुरावे आहेत. देन दिस इज ऍक्ट ऑफ वॉर. ऑपरेशन सिंदूरच्या संकल्पनेनुसार हे युद्ध आहे. आणि जर हे युद्ध आहे तर मग युद्धाचे सगळे कायदे त्यात लावले जातात. आणि हे युद्धाचे कायदे लागले तर युद्ध लादलं गेलं. इतकंच नाही तर युद्धप्रसंगी देशाच्या विरोधात कारवाई केली म्हणून या सगळ्यांना तुरुंगात डांबता येतं. आणि इतकंच नाही तर त्यांच्या विरोधात खटला दाखल करून माझी माहिती अशी आहे की अशा लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. कायदेशीररित्या मृत्यूदंडाची शिक्षा आहे देशाच्या विरोधात कारवाई केली म्हणून. आहे की नाही गंमत मित्रांनो? आता देशात झालेली प्रत्येक दहशतवादी, आतंकवादी घटना, इट्स अ ऍक्ट ऑफ वॉर. हे युद्ध मानलं जाणार आहे. आणि मग असं युद्ध छेडलं जाणं, त्यामध्ये ज्यांनी युद्ध छेडलं ते तर तुरुंगात जाणारच, पण त्या युद्धाच्या बाजूने उभे राहिलेले देखील तुरुंगाची हवा खाऊ शकतात. आणि हे ऑपरेशन सिंदूर मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे देवबंदी अचानक फतवा काढतात, पाकिस्तानला शाप द्या म्हणून सांगतात, त्यांचा उदो उदो करू नका म्हणून आपल्या मौला मौलवींना पत्र पाठवतात. ममता बॅनर्जी गप्प बसतात. इंडी आघाडीतला एकही घटक पक्ष देशातल्या मुस्लिमांना चिथावणी मिळेल असं बोलत नाहीये. आता काही मुस्लिम आहेत जे सांगतायत, जे रस्त्यावरचे आहेत, ते काही रील्स वगैरे तुम्ही बघितले असतील की पाकिस्तानवर कशाला कारवाई, पाकिस्तान छोटासा देश आहे, चीनवर करायची. या मूर्खांना माहित नाही चीनवर कारवाई न करताही चीन संपलेला आहे. कारण चीनला कळलंय की आपल्या सगळ्या सिस्टीम फेल झालेल्या आहेत, आपण भारतापुढे टिकू शकणार नाही. हे या मूर्खांना कळत नाहीये. आणि ही ज्यांना कळतंय त्यांना हेही कळतंय की भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही, भारत बदललाय. हा त्याचा ऑपरेशन सिंदूरचा देशात दिसलेला परिणाम आहे मित्र. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. नमस्कार.